थोडी गैरसोय व्हायची, कारण आपल्याकडे युनिटचे प्रस्तावित होतं पण चालू झालं नव्हतं. माननीय आमदार साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून याचा पाठपुरावा केला आणि आपल्याला सध्या 2 युनिट्स मिळत आहेत आणि अजूनही 4 युनिट्स पेंडिंगमध्ये आहेत. ते सुद्धा लवकरच आपल्या सेवेसाठी, कर्जतकरांच्या सेवेसाठी लवकरच कार्यान्वित होतील. आमदार साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्या या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे आणि आपल्याला आज युनिट हे चालू होते. तर याचा सर्व लाभ कर्जतच्या जनतेने घ्यावा अशी माझी नम्र विनंती. उद्घाटक माननीय आमदार महेंद्र कोरवे, कार्यक्रमाला उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी कर्जत, तसेच मला नाव सांगता येणार नाही उपस्थित त्याचे मॅडम. आज खऱ्या अर्थाने आज कर्जतमध्ये SDH जिल्हा रुग्णालय कर्जतमध्ये एक अभिमानाची गोष्ट आपण आज सुरू करतोय, जे की डायलिसिस सेंटर. खूप आवश्यक अशी सर्व्हिस आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आता आपल्या जवळपास 7 ठिकाणी 7 आपल्या 7 SDH आणि काही RH मध्ये आणि जिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस सेवा सुरू होत आहे. एक 2-3 वर्षापूर्वी जर बघितलं तर डायलिसिससाठी आपल्याला पनवेल किंवा मुंबईला जावं लागायचं, जे हॉस्पिटलला जावं लागायचं डायलिसिस सेवा घेण्यासाठी. त्याच्यापेक्षा यामध्ये पेशंटला जायचं, तिथं यायचं, वेळ खर्च व्हायचा आणि आर्थिकही त्यामध्ये त्रास सहन करावा लागायचा. सरकारने हा डायलिसिस प्रोग्राम सुरू केला आणि RH SDH मध्ये सुद्धा डायलिसिस मशीन उपलब्ध करून तिथे जर सेवा जर दिल्या गेली याचा विचार करून शासनाने ह्या डायलिसिस मशीन्स उपलब्ध करून दिल्या. आणि आज आपण SDH कर्जतमध्ये सक्सेसफुली आपण डायलिसिस सेवा देण्यामध्ये आज समर्थ पडलो आहोत. ही एक जिल्हा रुग्णालय कर्जतसाठी एक चांगली गोष्ट आहे. खरं तर या ठिकाणी 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करत असताना आज या दिवशी माझ्यासाठी दुर्दशा योग म्हणावा लागेल की जागतिक आरोग्य दिन आणि माझा वाढदिवस आणि या निमित्ताने आजच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन म्हणून या दिवशी कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटरचं या ठिकाणी आज लोकार्पण माझ्या हस्ते झालं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार व्यक्त करतो. खरं तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर मस्कर आपण चार्ज घेतल्यापासून मी पाहतोय की परिस्थिती आपण बदलत चाललेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे या ठिकाणी होत आहे. आजची परिस्थिती आपण पाहताय की
की बाहेर असणारं पेशंट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज OPDला सुद्धा मोठी गर्दी आहे. हे एकच की यामध्ये डॉक्टरांनी घेतलेला सहभाग शिंदेसाहेब त्याच्यामुळेच हा आपल्याला रिझल्ट आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज आपण पाहतोय की किडनीच्या आजाराने कित्येक रुग्ण त्रस्त आहेत. जसं तुम्ही शिंदेसाहेब डॉक्टरांनी सांगितलं की आता पहिलीची परिस्थिती डायलिसिस करायचं म्हटलं तर आपल्याला मुंबई, MGM, पुणा अशा ठिकाणी जे या ठिकाणी जावं लागायचं. परंतु आता आपण बऱ्याच दिवसापासून माझा या ठिकाणी प्रयत्न होता की माझ्या कर्जतमध्ये जसं खोपोलीमध्ये आपण केलेलं आहे तसं कर्जतमध्ये सुद्धा या ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू व्हावं आणि स्थानिक असणारे जे रुग्ण आहेत, जे किडनीने त्रस्त असणारे रुग्ण आहेत, डायलिसिसमुळे आता हे आजार वाढलेले आहेत, त्यामुळे या रुग्णांना त्या ठिकाणी सेवा मिळावी यासाठी आपण आज या ठिकाणी 2 युनिटचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अजून 4 युनिटचे आपण प्रस्ताव त्या ठिकाणी आहे, ते सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी येतील. आणि माझ्या कर्जत तालुक्यातील असणारे जे डायलिसिसचे पेशंट आहेत त्यांचा हा जो कॅन्सर प्रॉब्लेम आहे, आपल्याला माहिती आहे की डायलिसिसला पेशंटला जायचं म्हटलं तर काही पेशंट असे आहेत की साहेब 3-3.5 रुपये सकाळी डायलिसिस करायला सुद्धा घरात नाही. अशी परिस्थिती पेशंटला आम्ही जेव्हा शिवतीर्थावर सकाळी काही येत असतात माझ्याकडे पेशंट, तर आम्ही सरळ हाताने सांगितलेलं असतं की जेवढी मदत करता येईल तेवढी कमीत कमी या विषयात तरी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि ती आम्ही सातत्याने करत होतो. परंतु तेव्हापासूनच आम्ही सातत्याने मागे होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर या ठिकाणी झालं पाहिजे. आणि यासाठी आजचा दिवस हा माझ्यासाठी गोड दिवस आहे की आज जागतिक आरोग्य दिवस साजरा होत असताना माझा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्या दिवशी आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. येणारे जे रुग्ण आहेत त्यांना चांगली सुविधा या माध्यमातून या ठिकाणी मिळेल. आणि पुढील काळामध्ये हेच कर्जतचं उपजिल्हा रुग्णालय हे 100 बेडचं हॉस्पिटल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून आजची जी काय डॉक्टरची संख्या आहे 100 बेडचं हॉस्पिटल झाल्यानंतर स्टाफ वाढेल. जवळजवळ 19 ते 20 डॉक्टर आपल्याला नव्याने या ठिकाणी होतील. आणि त्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा वाढत असणारी लोकसंख्या लक्षात घेता आणि ग्रामीण भाग असल्यामुळे या भागामध्ये आरोग्याची सुविधा ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी या उद्दिष्टाने शासन प्रयत्न करत आहे. आणि या माध्यमातून लवकरात लवकर 100 बेडचं हॉस्पिटल सुद्धा आपण कर्जतमध्ये सुरू होईलच अशी अपेक्षा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांच्या सातत्याने मी पाठपुरावा करत आहे. लवकरात लवकर ती गोड बातमी कर्जतकरांना सुद्धा या ठिकाणी मिळेल की लवकरात लवकर कर्जतकरांसाठी 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण उभारलं जाणार आहे. याच हॉस्पिटलमध्ये आपण जास्तीत जास्त कशी आपल्याला ग्रोथ करता येईल तो प्रयत्न आपण करूया. परंतु आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं लोकार्पण होत असताना मी मनापासून सगळ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि सगळ्या ऑल स्टाफला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. चांगलं काम आपल्या माध्यमातून सुरू आहे, अशाच पद्धतीने सुरू राहू द्या. तर पूर्वी फार तक्रारी यायच्या, आम्ही आता असं समजतो की तक्रारी येत नाही याचा अर्थ काम चांगलं सुरू आहे. आणि त्यामुळे चांगलं काम आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही सगळं त्या ठिकाणी सहकार्य करत आहोत. मी पुन्हा एकदा मस्कर साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन की आपण एक सामाजिक बांधिलकी जपत जे आपण काम करत आहात या हॉस्पिटलमध्ये ते खरोखर उल्लेखनीय आहे. शिंदेसाहेब आपलं सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आहे. अशाच पद्धतीचं सहकार्य डॉक्टर आमचे तालुका चिकित्सक असणारे गुरव साहेबांचं ग्रामीणला सुद्धा खूप चांगलं काम त्यांचं सुद्धा आहे. त्यामुळे या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज संपूर्ण देशभरामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना माझा आज वाढदिवससुद्धा आहे आणि त्या निमित्ताने आज कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारी सर्वात मोठी समस्या जी होती ती डायलिसिस सेंटरची होती. आणि हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय कर्जतमध्ये व्हावं यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करत होतो. आणि आज या ठिकाणी 2 युनिटचं आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने आता लवकरात लवकर अजून 4 युनिट या ठिकाणी आपण वाढवणार आहोत. अशा पद्धतीने कर्जतमधले असणारे जे डायलिसिसचे रुग्ण आहेत, जे किडनीच्या आजाराने त्रस्त झालेले रुग्ण आहेत, या रुग्णांना या ठिकाणी ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. या माध्यमातून बरेचसे रुग्ण कर्जतमधून मुंबई असेल, पुणा असेल, जे असेल अशा बाहेर हॉस्पिटलला जावं लागत होतं आणि त्यामुळे त्यांची फार गैरसोय या ठिकाणी होत होती. आर्थिकसुद्धा मोठा भुर्दंड त्यांना त्या ठिकाणी बसत होता. आणि म्हणून हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी आज सुरू करत आहोत.
आज खरं तर जागतिक आरोग्य दिवस आहे आणि माझा वाढदिवससुद्धा आहे. त्यामुळे माझ्यासाठी तरी हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आज जागतिक आरोग्य दिवस असल्यामुळे आजच्या दिवशी हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी याचं उद्घाटन होत आहे आणि लवकरात लवकर कर्जतकरांसाठी आम्ही 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी हे उपजिल्हा रुग्णालय जे आहे या ठिकाणी सुरू करणार आहोत, जेणेकरून कर्जतचा ग्रामीण भाग असेल, कर्जतची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कर्जतच्या या सगळ्या नागरिकांना या आरोग्याच्या समस्यापासून मुक्त करण्यासाठी, यांना सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी हा लवकरात लवकर एक ऐतिहासिक निर्णय कर्जतकरांसाठी आपण या ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत.